हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 5. माता पित्रोर्मलोद्धुतं मलमासमयं वपुः त्यक्त्वा चंडालवदुरं ब्रह्मभूयं कृतिभव. देह मात्या पित्याच्या मलमूत्रापासून निर्माण झालेला आहे आणि तो मैला मास यांनी भरलेला आहे. यास्तव त्याला चांडाळाप्रमाणे दूर ठेवून तू ब्रह्मस्वरूप होऊन कृतकृत्य हो. देहाचे निर्माण. वस्तुस्थिती. पूर्वी राजे राज्य करत असत तेव्हा असे म्हटले जात असे की राजवाड्यावर बाहेरून दृष्टिक्षेप टाकला, राजवाड्यात सभोवार फेरी घातली, राजवाड्याचे बाहेरच्या बाजूने अवलोकन केले, याचा अर्थ राजवाडा पाहिला असे होत नाही. त्यासाठी राजवाड्याच्या आत जावे लागते, तेव्हाच राजवाडा म्हणजे काय ते समजते. तसेच आपल्या देहाचे आहे. तुकाराम बुवांनी म्हणून ठेवले आहे, काय भुललासी वरलिया रंगा. देहाला बाहेरून पाहून त्याची सत्य ओळख आपल्याला होत नाही. उलट देहाला बाह्यभागी पाहून त्याच्याबद्दल गैरसमज होतो. जवळ गेले की लक्षात येते की केसांचा टोप लावला आहे, चेहऱ्यावरील सुरकुत्या रंगरंगोटीचा लेप लावून झाकले आहेत. हे झाले बाह्य भागाचे. देहाचे अंतरंग तर बाहेरून समजणे अशक्य आहे. त्यासाठी त्याची निर्मिती समजून जाणून घ्यावी लागते. ऋषी आपल्या देहाबद्दल एक कटू परंतु अत्यंत परखड असे सत्य सांगत आहेत. श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये या संबंधी विस्तृत लिखाण केलेले आहे. ऋषी सांगतात की आपला देह हा आपल्या मात्या पित्याच्या मलमूत्रापासून तयार होतो. गर्भधारणा झाल्यावर म्हणजेच मातेच्या उदरी अंशात्म्याने प्रवेश केल्यावर स्त्रीच्या मासिक पाळीचा स्त्राव देहाबाहेर जाणे बंद होते. त्यात पंचमहातत्वे असतात. त्यामधून अंशात्मा देह धारण करतो आणि त्यातच तरंगत तो वाढत असतो. आपल्या स्वतःच्याच देहाबद्दल अशी घृणा निर्माण करणारी गोष्ट वाचून ऐकून आपल्याला शिसारी येण्याची, किळस वाटण्याची शक्यता आहे. परंतु ही वस्तुस्थिती आहे. आता असा विचार येईल की कमळही चिखल, घाण, दलदल यामध्ये निर्माण होते. मग देह मलमूत्रामध्ये निर्माण झाला म्हणून एवढे काय बिघडले? त्याचा दुस्वास कशासाठी? कमळ सुगंधी, मुलायम, रंगसंगतीने नयन मनोहर असते. तसाच आपला देहही बुद्धिवान, सद्गुणी, नवनिर्माता, परोपकारी वगैरे असतो. परंतु यात मूलभूत फरक आहे. कमळ त्याच्या पाकळ्या या सर्वांगाने आणि अंतर्बाह्य सुगंधी, मुलायम, रंगसंगतीने आकृष्ट करणाऱ्या असतात. कमळाच्या पाकळ्या तुम्ही हाताने कुस्करल्या तरी तुमच्या हाताला सुगंधच येईल. मातीमधून उसाचे काणके फक्त गोडपणात शोषून घेते आणि तो वृद्धिंगत करत करत वाढते. तसे कमळ चिखल, घाण, दलदल यामधून फक्त सुवास, मुलायमपणा, रंगसंगती शोषून घेते. चंदनाचे झाड त्याला तोडणाऱ्या कुऱ्हाडीच्या पात्याला सुगंधीच करते. तसे सुकलेले कमळ जाळले तरी त्यामधून सुगंधच येतो. परंतु देह अंतर्बाह्य फक्त दुर्गंधी देणारा आहे. त्याच्या आत सर्वत्र घाण भरलेली आहे. तुम्ही तुमची मनगटे एकमेकावर घासा, तसे तेथे चामडी, केस यांच्या घर्षणाने दुर्गंधी येईल. तुमची थुंकी दुर्गंधीयुक्त असते. आंघोळ करून स्वच्छ केलेला देह काही तासात दुर्गंधी देऊ लागतो. देहाला 9 भोके आहेत. या सर्व भोकामधून फक्त घाण दुर्गंधी बाहेर येत असते.
यामुळे देह सजावट करून सौंदर्य प्रसाधने वापरून अत्तराचे फवारे मारून त्याचे कुरूपपणा आणि ओंगळपणा गलिच्छपणा झाकून प्रदर्शित केला जातो. तो जसा आहे तसा दाखवायला मिरवायला लाज वाटते. वास्तवात तो नित्य नियमित स्वच्छ करून जसा आहे तसा बाळगावा. त्यातच आपले संपूर्ण संचित एकाच याच जन्मात संपवण्याची किमया लपलेली आहे. तसेच त्या देहाला नैसर्गिकपणे जे पाहिजे ते मिळवण्याची कला आहे. त्याप्रमाणेच आपण कर्मयोग करावा. उगीचच इतरांचे पाहून नको त्या गोष्टींची अभिलाषा धरून देहाचा वापर करू नये. कमळाचे फूल योगेश्वराच्या चरणी सेवेला दाखल होते. चंदनाचा टिळा योगेश्वरांच्या भाल प्रदेशी धारण केला जातो. त्याचा लेप योगेश्वरांच्या देही लावला जातो. परंतु आपला देह आपल्याला योगेश्वरांपासून दूर करतो. आपला देहभाव जितका घट्ट असतो तितके योगेश्वरापासून आपले दूरत्व वाढत जाते. जितके देहभोग जास्त तितके संचित जास्त आणि तितके ना जन्म मरणाचे फेरेही जास्त. आपला देह आपल्याला मुक्तीपासून दूर नेतो. वास्तवात देहाचा सुयोग्य उपयोग करून आपले संचित उपभोगून संपवायचे असते. परंतु आपण नको त्या उपभोगांच्या कच्छपी लागतो आणि त्यामुळे देहाचा दुरुपयोग करून मुक्तीला सदा वंचित राहतो. प्रयोजन हे सर्व सांगण्याचे ऋषींचे प्रयोजन देहाची निंदा करणे, त्याच्याबद्दल घृणा निर्माण करणे हे नाही, तर देहाबद्दल वस्तुस्थिती माहीत असावी. त्याच्यापासून जो धोका आपल्याला असतो त्याची जाण आपल्याला असावी आणि या जाणीवेमधून आपण देहाचा वापर करावा असे प्रयोजन आहे. देह निश्चितच फार फार उपयुक्त आहे. अहो, देह नसेल तर कोणता योगेश्वर आणि कसली मुक्ती? ही वस्तुस्थिती आहे. आपण जसे देहाविना उपभोग घेऊ शकत नाही तसेच आपण देहाविना मुक्तीही मिळवू शकत नाही. देहभोगी असला तरी तो योगी होण्यासाठी अत्यावश्यक आहे. यास्तव येथे ऋषींचा हेतू समजून घ्यायचा आहे. जन्माला येताना आपण आपल्या संचित उपभोगांचे गाठोडे बरोबर घेऊन आलेले आहोत. हे सर्वच्या सर्व संचित उपभोग याच जन्मी उपभोगून संपवण्यासाठी योग्य असा देह आपण धारण केलेला आहे. यास्तव देहाने उपभोग घेणे हे अगदी स्वाभाविकच आहे. देह धारण करण्याचा तो हेतूही आहे. परंतु माणसामध्ये त्याच्याही नकळत आगंतुकपणे मन निर्माण होते आणि ते त्याचे मन सर्व घोटाळा माजवते. ते संचित उपभोग संपवण्यापेक्षा लज्जत, मौज, गंमत, सौख्य इत्यादीला प्राधान्य देते आणि असे उपभोग घेण्यासाठी देहाला प्रोत्साहित करते. यामुळे गतसंचित संपण्याऐवजी त्यात नवीन भर होते आणि जन्ममरणाचे फेरे नित्यजन्मी वाढत जातात. यात मुक्ती दूर राहते आणि माणूस जन्ममरणाच्या न संपणाऱ्या दुष्ट चक्रात अडकतो. यामधून भल्याभल्यांची सुटका होत नाही. श्री समर्थांनीही या मनापुढे हात टेकले आणि ते म्हणतात, अचपळ मन माझे नावरे नावरे. या मनापुढे हात टेकले. ते म्हणतात, श्री समर्थांनीही या मनापुढे हात टेकले आणि ते म्हणतात, अचपळ मन माझे नावरे आवरिता. त्यांनी मनाला सदुपदेश करण्यासाठी 205 श्लोक लिहिले. या मनाची 2 ठळक वैशिष्ट्ये आहेत. प्रथम असे की ते एखाद्या गोष्टीला कंटाळते, उबते, मग ते त्यापासून दूर होते. दुसरे असे की ते शांत गप्प असू शकत नाही. सतत उचापती करण्याची त्याची खोड आहे. यामुळे जेव्हा ते एखाद्या गोष्टीला कंटाळते आणि रिकामे होते तेव्हा जर त्याला एखादी दुसरी गोष्ट खाद्य म्हणून मिळाली तर ते त्यात रममाण होते.
ते त्यात रस घेते. ऋषींनी नेमक्या याच गोष्टीचा येथे उपयोग करण्याचे योजून देहाबद्दल ही वस्तुस्थिती असलेली माहिती परखडपणे सांगितलेली आहे. या माहितीमुळे देहाबद्दल मनाला आत्ता जे महाविलक्षण आकर्षण आहे, जो लोभमय मोह आहे, तो कमी व्हावा, निदान त्याची तीव्रता तरी कमी व्हावी, म्हणून मन देहापासून दूर जाईल असा त्यांचा प्रयत्न आहे. आत्ता मन देहाकडे आकर्षित होते कारण मनाला देहाचा फक्त बाह्य भागच जाणवत आहे. ते आत असल्यामुळे दिव्याखाली अंधार आहे. जर त्याला देहाच्या अंतरंगाची कल्पना आली तर देहाकडे ते आकृष्ट होणार नाही. जर मन बाह्य देहापासून दूर होऊन अंतर्मुख होईल तर देहाचा उपयोग संचित संपवण्यासाठी होईल आणि मग ते रीतेमन आत्मप्रवृत्त होऊन सन्मार्गाला लागेल. त्या योगे माणसाचा मुक्तीचा मार्ग सुकर होईल. चांडाळाप्रमाणे दूर. देहाकर्षण कमी व्हावे आणि त्याची अनावश्यक भोगापवर्गता नष्ट व्हावी यासाठी आता ऋषी उपदेश करत आहेत. ते सांगतात की देहाला चांडाळाप्रमाणे ओळख. तो महाघृणास्पद आहे, अस्वच्छ आहे. त्याच्या संसर्गाने नको ते असाध्य असे रोग होतात आणि ते आपल्या जीवनातील आनंद जन्मभरासाठी नष्ट करतात. आपण कायम करता सुखदुःखाच्या न संपणाऱ्या फेऱ्यात अडकतो. देहाची निर्मिती आणि अंतर्बाह्य घडण घाणेरीने माखलेली आहे. त्याची निर्मिती मलमूत्रापासूनच झालेली आहे. तो मातेच्या उदरात त्या घाणीत तरंगत असतो. त्याच्या आत घाण आणि दुर्गंधी भरलेली आहे. देहाकडे आकृष्ट होताना या गोष्टी लक्षात घे. यामुळे देहाला तू चांडाळा समान ओळख. चांडाळ. येथे चांडाळ म्हणजे काय ते जाणून घेणे आवश्यक आहे. चांडाळ ही काही एखादी जातपात नाही. हा चुकीचा समज दूर करावा. चांडाळ याचा अर्थ आहे क्रूर कर्मा, नराधम, माणुसकीला काळीमा, सज्जनांना छळणारा, अमानुष कृत्य करणारा, अबलांना वेठीला धरणारा, सर्वत्र सर्वस्वाचा विध्वंस करणारा, आसुरी आनंद घेणारा इत्यादी. यामुळे चांडाळ आजूबाजूला जरी आला तरी सज्जन अबला त्यापासून दूर जातात. श्री समर्थांनी सांगितले आहे की आपल्या स्वतःच्या घरात जर दुर्जन असला तर आपण घर बदलावे, त्याला सुधारण्याचा प्रयत्न करू नये. तसे चांडाळ ही एक वृत्ती आहे, ती तुम्ही नष्ट करू शकत नाही. एखाद दुसरा चांडाळ असला तर त्याला नष्ट करता येईल, परंतु वृत्ती नष्ट करता येत नाही. अशा प्रकारे चांडाळाचा अर्थ माहीत करून घेतल्यावर आता ऋषी काय म्हणतात ते जाणून घ्यावे. ऋषी सांगतात की देहाला चांडाळाप्रमाणे दूर ठेवावा. जसे चांडाळ जवळपास आला की सज्जन अबला दूर पळून जातात, तसे देहापासून दूर राहावे. देहाला नष्ट करायचे नाही. तो आपल्याला आपले संचित संपवण्यासाठी उपयुक्त आहे, परंतु या पलीकडे त्याचा उपयोग संचित संपविण्यापेक्षा जास्त करायचा नाही. तसा त्याचा उपयोग हा दुरुपयोग असतो हे ध्यानात ठेवायचे आहे. तो संचितापेक्षा जास्त किंवा निराळे उपभोग घेऊ लागला तर आपण नव्या संचितात अडकतो आणि आपले जन्ममरणाचे फेरे सुरू राहतात. देहाच्या बाह्यभागी किंवा आत आकृष्ट होण्यासारखे काहीही नाही. अंतर्बाह्य सदा घाण आणि दुर्गंधी भरलेली आहे. यासाठी मनाच्या कच्छपी लागण्यापूर्वी विचार करावा. यासाठी चौथ्या श्लोकामध्ये मनोमिलन सांगितलेले आहे. ब्रह्मरूप. ऋषी सांगतात की अशा प्रकारे देहाच्या निर्मितीची वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. त्याचा मनाच्या आहारी जाण्याचा स्वभाव लक्षात घ्यावा आणि देहापासून दूर राहावे. त्याचा गतसंचित संपवण्यापुरताच उपयोग करून घ्यावा. त्यासाठी आणि तेवढ्या पुरतीच देहाची निर्मिती आपण केलेली आहे.
म्हणजे आपले संचित संपेल. आपण आत्मसन्मुख होऊ. त्यामधील देहाचा अडथळा नष्ट होईल. आपण ब्रह्मरूप होऊ. ब्रह्मरूप होऊ याचा अर्थ आपण अंतराळात अंतर्धान होऊ असा नाही. तर संचितापासून आपली सुटका झाल्यामुळे आता आपण देहादी इंद्रियांच्या आणि मनाच्या मर्जीने आयुष्य न जगता आता आपण आत्मप्रेरणेने जीवन जगू. त्या योगे आपली योगेश्वराच्या समीप जाण्याची यात्रा सुरू होईल. जीवनातून सुखदुःख नष्ट होईल, कारण आता आपण प्रत्येक क्षणी प्रत्येक कृतीमधून फक्त आनंद आणि आनंद घेऊ. कृतकृत्य. ऋषी सांगतात की अशा प्रकारे ब्रह्मरूप होऊन कृतकृत्य हो. गेले अनेक जन्म देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेत ऋतून गेल्यामुळे आपण योगेश्वर सन्निध होत नव्हतो. आपण भोगेश्वर झालेले होतो. उपभोगामागून उपभोग घेत होतो. आता त्यामधून सुटका झाली. त्या योगे आता खऱ्या अर्थी आपण योगेश्वराची सेवा करू लागतो. नरदेह धारण करण्यामागील एकमेव हेतू हा असतो, आणि तो म्हणजे या सृष्टीचा साक्षी राहून आस्वाद घेणे, येथील वस्तू जगताची साक्षी राहून मौज घेणे, साक्षी राहून विश्वाची लीला अनुभवणे. यामधून त्या पुरुषोत्तमाची अनुभूती प्राप्त होऊन मुक्तात्मा म्हणून येथे स्वतःच्या मर्जीने देह धारण करून प्रभू कार्य करणे हा आहे. आता ब्रह्मरूप झाल्यामुळे देहधारणेचा एकमेव हेतू सफल झाला. म्हणून येथे ऋषी म्हणत आहेत, कृतकृत्य हो. हरिओम.